एक मुंबादेवीचे उमेदवार आहेत, त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही आक्षेपार्ह असं विधान केले. कोणत्या पक्षाच्या? अगोदर भाजपमध्ये होत्या, नंतर शिंदे गटाचे. इथून सुरुवात आहे बघा, तुम्हाला आठवावं लागलं. त्यामुळे सरड्यांसारखे रंग बदलणारी लोक, वैचारिक सामाजिक अधपतन झालेली लोक. मला पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची. माझ्या आयुष्यात मी तुम्हा सगळ्यांना, तुम्ही आता खूप जुने लोक आहेत, 50-55 वर्षे मी शिवसेनेत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात. आणि माझ्याकडनं कधीही कुठल्याही महिलेचा अवमान, मी त्या क्षेत्रात ज्या काम करतो तिथे असंख्य महिला होत्या, अवमान कधी झाला नाही, होणार नाही, याची पहिल्यांदा खात्री येते तुम्हाला. प्रश्न असा आहे की जे काही वाक्य आहे त्याच्यात त्यांचं नाव कुठे असेल तर त्यांनी मला सांगावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ते जे वक्तव्य आहे ते हिंदीमध्ये आहे. त्यामध्ये मी माझ्या उमेदवाराला पण ओरिजिनल माल म्हणालो आहे बरं का. ते कसं गाळून सांगता तुम्ही, ते कसं गाळून सांगता. आणि जर तुम्हाला महिलांचा सन्मान, खरं तर ती माझी मैत्रीण आहे चांगली, असं काही नाही, आजही त्यांच्याशी चांगलं संवाद असलेल्या पाहिजे. पण कोणीतरी झालं कधी तारखेला, समजा 29 तारखेचं, आज कसं आठवलं हो एकदम, कोणीतरी सांगितलं बरं का, आता ह्याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे म्हणून त्यांना ते आठवलं. प्रश्न असा आहे, तो महिलांच्या सन्मानाची गोष्ट ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आमच्या रोमारोमात भिनवलेली आहे बरं का. आणि मला नुसतं अवमान नव्हे तर मी तर सांगेन, सन्मान करण्यामध्ये सुद्धा मी अग्रणी राहिलेलो आहे. प्रश्न राहिला वक्तव्याचा, तर मग माझे काही प्रश्न आहेत त्यांना. आदरणीय देशाचे पंतप्रधान जेव्हा मणिपूरमधील आपल्याच एका महिलेची विवस्त धिंड काढली जाते, त्यावर महिलेचा अपमान झाला की नाही, त्यावर आजही बरं बोललेलं नाहीत बरं का. त्याच्याबद्दल विचारा. मध्यंतरीच्या आंध्र आणि लोकसभा कर्नाटकाच्या विधानसभेच्या निवडणुकात ते प्रचाराला गेले होते. तो प्रज्वल रेड्डी, त्याने प्रचंड महिलांवरच्या बद्दलचा केलेला अत्याचार, त्याबद्दल काही ब्र न काढता उलट तेथूनच्या उमेदवाराच्या प्रचाराला माननीय पंतप्रधान गेले. राहिला प्रश्न इतरांचा, आशिषजी शेलार काय बोलले होते आठवतं का तुम्हाला? जरा आठवून पहा ना. आणि त्यावर आमच्या किशोरीताई कशा कडाडल्या होत्या त्या पहा. तुमच्या सरकारमध्ये संजय राठोड यांच्याबद्दल जो काय आरोप झाले, त्यावर आदरणीय उद्धवजींनी त्यांना पक्षातून एका मिनिटात मंत्रिपदावरून काढून टाकलं होतं. ते संजय राठोड तुमच्या बाजूला बसतात. माननीय चित्रा वाघांनी त्यांच्यावर केलेले आरोप आणि घेतलेली कडक भूमिका, आक्रमक भूमिका नंतर ताबड थंड झाली. त्याबद्दल तुमच्या महिलांच्या सन्मानाबद्दल काय म्हणायचं आहे? तुमच्याच ज्या पक्षात त्या गेल्यात आत्ता, त्या पक्षातल्या गेल्या आठवड्यामध्ये एका नराधमाने त्याच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यामध्ये एका मुलीवर अत्याचार केला, त्याची केस तुमच्या समोर आहे ना. मग त्या महिलेचा अपमानाच्या बद्दल तुम्ही काय म्हणता? तुम्ही आणि माननीय गुलाबराव पाटील तुमच्या पक्षात आणखीन एक माजी खासदार दक्षिण मध्य मुंबईचे, त्यांनी महिलांच्याबद्दल कसं वर्तन केलं याबद्दलही तुम्हाला माहिती आहे. मग जे कोणी पोपट आता बोलत आहेत तर त्यांनी ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पहिली दिली पाहिजे. माननीय गुलाबराव पाटीलांनी माननीय खासदार हेमा मालिनींबद्दल काढलेले उद्गार आठवत नाहीत का तुम्हाला? तेव्हा कोणाचा अपमान झाला? तेव्हा ही सगळे कुठे होती माणसं? म्हणजे असंख्य आहेत. आणि माझ्याकडनं जे काही शब्द आहे तो शब्द हिंदी आहे. अजिबात आयुष्यात कुठल्या महिलेचा अवमान केला नाही, करत नाही आणि करणार पण नाही. माझी असंख्य बाईट तुमच्याकडे आहे. कधी पाहिलं का एखादा शब्द असा वाकडा तिकडा गेलेला नाही? म्हणून या आता काय झालं, 29 जर बघतो 1 तारखेला का आठवलं? कारण त्यांना नॅरेटिव्ह सेट करायचं आहे. कारण तिथं काय केलं, त्या दुसऱ्या मतदारसंघातून आलेत, पायाखालची वाळू सरले कोण ओळखत नाही, मग काय करायला पाहिजे? प्रसिद्धीचा हा गमक त्यांनी वापरलेला आहे. तो वापरताना तुमचा सगळ्यांचा वापर होतोय, याचंही दुःख आहे मला. आणि म्हणून सत्य काय ते पहा, अर्धवट दाखवू नका, पूर्ण वाक्य पहा, म्हणजे मग कळेल मी जर माझ्याही उमेदवाराबद्दल काय बोललो आहे ते. आणि म्हणून हा शब्द हा असंसुदे नाही, कुठला पुढा महिलाचा अवमान करणार नाही, आयुष्यात केला नाही, करणारही नाही. विरोधक म्हणतात की माफी मागितली पाहिजे, पण आता मला वाटतं माझ्या प्रश्नांची उत्तर विरोधकांकडनं घ्या आणि मग माझ्याकडे या, कळलं का? आशिष शेलार, आणखी अगदी दरेकर सुद्धा यांनी जे काही उद्गार काढलेले आहेत ते पुन्हा एकदा दाखवलं तर मला मी तुमचा हात जोडून विनंती करतो, तुम्हाला धन्यवाद देईन बरं का. दूध का दूध पाणी का पाणी दाखवताना ते सगळं दाखवा बरं तुम्ही. यांनी काय काय आता मी जे बोललो ते काय काय केलं आहे ते. त्यामुळे ना भ्रष्टाचाराबद्दल यांना काही खंत आहे, ना कुठल्या चारित्र्याबद्दल यांना कधीच पडलेलं नाही. यांना जे आदरणीय उद्धवजी मस्त शब्द वापरतात, हे सत्ता जिहादी आहेत.
कुठूनही राजकारण करायचं, कारण मूळ जे विषय आहेत त्या विषयावर आलेलं अपयश कसं झाकायचं. तर असा कुठला तरी शब्द पकडायचा, ढोल बडवत सुटायचं देशभर, दुसरं काही नाही होणार. महायुतीच्या विरोधात आता RPI संघटना ज्या आहेत, चळवळी आहेत, त्या एकत्र येताना दिसून येत आहेत. महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा अशी या सर्व चळवळींची भूमिका आहे. अर्जुन तांबे जे आहेत अतिशय स्वागतार्ह भूमिका आहे. का महायुतीला पाठिंबा देत आहेत की महाविकास आघाडीला देत आहेत? ते महाविकास आघाडीला पाठिंबा देतात अशी बातमी आज सामन्यामध्ये आहे. तिचं स्वागत करतो मी, कारण आम्ही जात पात पंथ धर्म प्रांत नाही पाहत. आम्ही फक्त हिंदुस्थान पाहतो, राष्ट्र पाहतो, आणि या राष्ट्रासाठी जो जो समर्पित भावनेनं जगेल तो आमचा आहे. मग आता तुम्ही प्रश्न विचारताना मग नवाब मलिकांबद्दल का नाही विचारत? जरा विचारा ना. माननीय अजितदादा पवारांवर आरोप कोणी केले होते? देशाच्या पंतप्रधानांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. सर्वसामान्य माणसांनी, कुठल्या राजकारणीने नाही केले. त्यांचा सन्मान तुमच्या पक्षानं केला, अर्थमंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं. ही तुमची नीती. ज्या पक्षाला नीतीच नाही हो, आणि ज्या पक्षात त्या गेल्या त्याचं तर तुम्ही पाहिलंच आहेत. आता कालचंच उदाहरण दिलं मी ठाण्यातलं. त्यामुळे ज्यांना स्वतःला नीती नाही, जे स्वतः नीतीभ्रष्ट आहेत, ते लोक दुसऱ्यांवर आरोप करतात. यातच सगळ्यात मोठं याचं खरं तर दुर्दैव आहे महाराष्ट्रातील राजकारण. देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवलेली आहे, त्यांना त्या जीवाला धोका असला असं म्हटलं जातं. तेच म्हणणार, तेच वाढवणार. कोण त्यांच्या जीवाला धोका देईल? काय संबंध आहे? अरे तुमचं सरकार राहणार आहे बाबा, राज्यात सरकार तुमचं आहे. तुम्ही हे नॅरेटिव्ह एक एक वेगळे सटवता. बघा 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 आम्हाला भीती आहे. मग अरे करता काय? 10 वर्षात केलं काय तुम्ही वरती केंद्रात? ह्याच्यापासून धोका आहे, त्याच्यापासून धोका आहे, मग तुम्ही काय करताय? कटेंगे बटेंगे हे सगळं जे आहे ना, हा सगळा ड्रामा लक्षात घ्या बरं का. कोण काढणार? तुम्ही असता ना. हिंमत कशी होते हो तुमची? तुम्ही तर रक्षक. मग आता कसं झालं? हे कसं काय? हे सगळंच आहे. मग ज्या नवाब मलिकांबद्दल तुम्ही दाऊदचे संबंध सांगणारी हे सगळे पोपट बोलतायत, त्या पोपटाला विचारा, हो भाई आता काय झालं? आता कसं वाटतं सांगा ना. ते ज्या दिवशी बाहेर येणार त्या दिवशी समजून गेलं पाहिजे होतं आपण कसे बाहेर येतात. तुमच्याकडे गेला का तो पुण्यवान असतो, समोर असला का तो मात्र भ्रष्ट किंवा नीती भ्रष्ट असतो. की तुम्ही स्वतः पहिलं. सर, शायना यांची तुमच्या विरोधात तक्रार देण्यासाठी नागपाडा पोलीस स्टेशनला जाऊ दे ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे? त्यांना तो अधिकार आहे तक्रार करायचा, करू दे ना. सर, हिंदी में शायना यांना आपने किया है? मुझे लगता है मैंने ज़िंदगी में, मैं आज नहीं हूँ राजनीति में, 55 साल से राजनीति में हूँ. शिवसेना पार्टी के साथ हूँ. अभी शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे जो ओरिजिनल शिवसेना उसके साथ में पैदा हुआ हूँ, उसके साथ में रहूँगा. ज़िंदगी में कभी मैंने अवमान नहीं किया. मैं जिस क्षेत्र में काम करता था वहाँ तो महिलाओं की बहुत बड़ी मात्रा में संख्या थी. वहाँ हमने कभी ज़िंदगी में किया नहीं. रही बात, जो बात मैंने की है ना, मैं उनका नाम लिया है. आप बाइट दोबारा बताना, आधी बात नहीं बताना. मैंने अपने कैंडिडेट को भी वही बोला है, ये ओरिजिनल माल है. तो क्यों? उसका मतलब क्या होता है? गुड्स इन इंग्लिश. तो आपको क्यों लगा? अच्छा 29 को हुआ, 1 तारीख को कैसे याद आ गया? इतने दिन अगर इतनी अगर संवेदना है तो आदरणीय प्रधानमंत्री जी, जब मणिपुर में हमारी महिलाओं की विवस्त्र होकर धिंड निकाली गई, आदरणीय प्रधानमंत्री जी ने एक शब्द नहीं बोला. आप सभी महिलाओं ने जो पोपट उनके बात कर रहे, किसी ने तो आवाज़ नहीं उठाई. वही प्रधानमंत्री जी दक्षिण में जब विधानसभा के चुनाव में गए थे तब भी याद करता हूँ. प्रज्वल रेड्डी जो गुनहगार हो गए, उनको भगाने दिया चुनाव के समय. प्रचार के लिए दस्तूर खुद प्रधानमंत्री जी गए थे आदरणीय, भूलना नहीं. ये सारी चीज़ें. वही आशीष शेलार जी यहाँ जो उनके अध्यक्ष रहे, अभी भी है, मुझे उनके मुंह से क्या शब्द निकला था पता है? मैंने बात करना चाहता हूँ. उन्होंने प्रियंका गांधी जी ने, जो आदरणीय प्रियंका गांधी जी ने जो बात की थी, उसमें एक शब्द निकाल कर झूठा नैरेटिव सेट किया था, याद है? उनको नीच कहा कर कभी नहीं कहा था उन्होंने. ऐसा कभी कहीं कहा नहीं था. ये उनकी आदतें हैं, अपना छुपाना, दूसरों का झाँक कर देखना, और जानबूझकर उसको आपके माध्यम से जो आप लोग प्रसिद्धि प्रचार उनका करते रहते वो बताना और दूसरों को बदनाम करना. आशीष शेलार जी की बात है, उनकी अभी जो मन से शिवसेना पार्टी जो मिंदे पार्टी उनके साथ में, उन्होंने पिछले हफ्ते में एक महिलाओं पे अत्याचार किया उनके पदाधिकारी ने. आवाज़ कहाँ है? तब ये सारे जो आज आवाज़ निकाल रहे हो कहाँ है? उनके मंत्रिमंडल में महाराष्ट्र में जो संजय राठौड़ जी बैठे हैं, उनके ऊपर आरोप करने वाले भारतीय जनता पार्टी है. दस्तूर खुद आदरणीय देवेंद्र जी है, चित्राबाग माननीय चित्राबाग जी है. क्या हुआ? उनको मंत्री पद दे दिया आपने. भ्रष्टाचार खिलाफ जो आदरणीय प्रधानमंत्री जी ने आवाज़ उठाई थी,
तो वो तो सिंचाई घोटाले की बात की थी। भैया अजितदादा पवार तुम्हारे साथ बैठे हुए हैं, क्या हुआ? उनको साथ नहीं लिया, वित्त मंत्री बनाया, उनको उप मुख्यमंत्री बनाया। अब भ्रष्टाचार के खिलाफ की लड़ाई लड़ते हो क्या? अब उनके ही साथ में गुलाब पाटिल करके एक मंत्री है, उन्होंने आदरणीय हेमा मालिनी जी के बारे में क्या बोला था? वो शब्द इन्हें याद नहीं आ रहे क्या? मैं नहीं बोलूँगा, अगर ये ज़रूरत पड़ी तो मुझे कह देना कि कौन से शब्द बोले थे आशीष शेलार जी ने, या हमारे गुलाब पाटिल जी ने, और राहुल शेवाड़े माँ जी, उनका तो पता है आप सभी को। बता देना भैया इन सभी लोग कैसे महिलाओं का सम्मान करते। हमने ज़िंदगी में कभी किया नहीं किसी का अवमान, ना करते हैं न करेंगे, तो ध्यान में रखना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।